सलीम डोला, ज्यांनी 90च्या दशकातलं मुंबईतलं अंडरवर्ल्ड पाहिलं असेल, वाचलं असेल किंवा अनुभवलं असेल, त्यांच्यासाठी हे नाव नवीन नाही. सलीम डोला म्हणजे डी गँग ड्रग्सचा धंदा सांभाळणारा दाऊदचा उजवा हात. मात्र हा हात आता दाऊदपासून पूर्णपणे निखळला आहे, कारण सलीम डोलाला तुर्कीमधून अटक करण्यात आली आहे. सलीम डोलाच्या मुसक्या कशा आवळण्यात आल्या, बघूया हा स्पेशल रिपोर्ट. मुंबई पोलीस, गुजरात ATS, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, CBI, रॉ, इंटरपोल याशिवाय देश विदेशातल्या असंख्य तपास यंत्रणांना 2 दशकांपेक्षा अधिक काळ चकवा देणारा अखेर भारताच्या हाती लागलाय. नाव सलीम डोला. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीतला अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम डोलाला तुर्कीतून अटक करण्यात आली आहे. सलीम डोलाला ज्यावेळी अटक करण्यात आली त्यावेळची ही दृश्य ABP माझाच्या हाती लागली आहे. सलीम डोला तुर्कीतल्या इस्तानबुलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक यंत्रणा कामाला लागल्या. भारताची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, इंटरपोल आणि तुर्की पोलिसांनी एकमेकांशी समन्वय साधत सलीम डोलाच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला विशेष विमानाने दिल्लीत आणल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला ताब्यात घेतलं. आणि जर तुम्ही इतिहास बघितला तर दाऊदनीच आपल्याला मदत केलेली आहे. IBला त्यांनी पाकिस्तानबद्दल माहिती दिली, ते कुठून येतात, पाकिस्तानी अतिरेकी घुसखोर कुठून येतात वगैरे सर्व माहिती दिलेली आहे. तर वरच्या पातळीवर या सर्व लोकांचा वापर पण होतो. तर याचा वापर होत नसेल असं काही सांगता येणार नाही. तर हे अगदी नाट्यमय सर्व घडलेलं आहे आणि त्यामुळे यात मिलीभगत आहे सर्व, असं म्हणजे सरेंडर केल्यासारखंच तो आलेला आहे असं मला तरी जाणवतं. सलीम डोलाची अटक हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसाठी मोठा धक्का मानला जातोय, कारण सलीम डोला हा अंडरवर्ल्डसाठी तब्बल 5,000 कोटींचा ड्रग्ज रॅकेट चालवत होता. डॉन दाऊद इब्राहिम प्रमाणे सलीम डोला देखील मूळचा मुंबईचा आहे. सलीम डोला मुंबईतल्या डोंगरी आणि भायखळा भागात लहानाचा मोठा झाला. सुरुवातीला कार चोरी आणि गुटख्याची तस्करी त्यानं सुरू केली. छोटा शकीलच्या संपर्कात आल्यानंतर सलीम डोलाची अंडरवर्ल्डमध्ये एंट्री झाली. त्यानंतर तो दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या इक्बाल मिर्चीच्या टोळीत सामील झाला. 2013 मध्ये इक्बाल मिर्चीच्या मृत्यूनंतर दाऊदनं ड्रग्ज साम्राज्याची जबाबदारी डोलावर सोपवली. 1998 मध्ये त्याला पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर 40 किलो मॅन्ड्रॅक्ससह अटक करण्यात आली. 2016 मध्ये सलीम डोला भारतातून दुबईला पळाला आणि तिथून ड्रग्जचं रॅकेट चालवू लागला. बनावट ओळखपत्राच्या आधारे त्यानं UAEचा पासपोर्ट मिळवला. इंटरपोलनं त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. सलीम डोलाचं ड्रग्ज रॅकेट आखात, आफ्रिका आणि युरोपपर्यंत पसरलं. अनेक देशात मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या मेफेड्रॉन ड्रग्ज निर्मिती करण्यासाठी सलीम डोला कुख्यात आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यानं ड्रग्जचे छुपे कारखाने सुरू केले होते. सांगलीत जप्त करण्यात आलेल्या 250 कोटीच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार देखील सलीम डोलाच होता. 2025 मध्ये सलीम डोलाचा मुलगा ताहिल डोलाला दुबईत अटक झाल्यानंतर त्याला भारताच्या हवाली करण्यात आलं. त्यानंतर भारतीय यंत्रणांनी आपला मोर्चा वळवला सलीम डोलाकडे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी समन्वय साधत ऑपरेशन ग्लोबल हंट अंतर्गत अखेर भारताने सलीम डोलाला गाठलंच. सलीम डोलाच्या अटकेमुळे आता भारतीय यंत्रणांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.